उपवर्गीकरणाच्या संदर्भात या संदर्भात अनुसूचित जातीच्या प्रचंड मोठा मोर्चा अध्यक्ष महोदय आज निघालेला आहे। लाखो लोक या उपवर्गीकरणाच्या विरोधात, साधारणतः 5 लाख लोक या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आले। अध्यक्ष महोदय, अनुसूचित जमातीचे 58 जाती आहेत। बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उपेक्षित, शोषित, दलित, पीडित माणसाला 100% आरक्षण देण्याची तरतूद केली अध्यक्ष महोदय, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे। आणि यामध्ये कधी त्या समाजात मोडणाऱ्या, त्या कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या 58 जातीचा समावेश त्यामध्ये आहे। आता यामध्ये 2 भाग पाडून यामध्ये कुठल्याही बदर समिती जी नेमली, अध्यक्ष महोदय, बदर समितीचा अहवाल अद्यापही आलेला नाही, तरी पण सरकार हे उपवर्गीकरणाचं बिल आणून या 2 समाजामध्ये, या दलित समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करते का, हा खरा प्रश्न निर्माण होतो अध्यक्ष महोदय। म्हणून या विरुद्ध 5 लाख लोक आज रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलन करतायत। म्हणून माझी सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, एक तर बदर समितीचा अहवाल पटलावर अजून आलेला नाही, त्या अहवाल आल्यानंतर यावर जर चर्चा होऊन आपल्याला पुढचं काही करता आलं तर निश्चित आपण त्या संदर्भात चर्चा घडवून करावं। पण आज याला अशा प्रकारचं कुठलंही बिल आणून या 2 समाजामध्ये खरं तर मेरिटवर सिलेक्शन होतं, ज्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेवर ते निवड होते, आणि त्यामुळं आपण ह्या समाजामध्ये 58 जातीमध्ये बौद्ध आणि बौद्धोत्तर अशा प्रकारचा भेदभाव करून या दलित समाजाला एकमेकांच्या पुढे आणणं हे गैर होईल, चुकीचं होईल, आणि 2 समाज एकामुख्या पुढे येतील। म्हणून या विरोधात, याला विरोध करण्यासाठी हा 5 लाख लोकांचा मोठा मोर्चा आज निघालेला आहे। सरकारला आमची विनंती आहे की आपण बदर समितीचा अहवाल आल्याशिवाय हे कुठलेही पुढचं पाऊल उचलू नये, त्यावर चर्चा करूनच आपण निर्णय घ्यावा, अशी आमची सरकारला विनंती अध्यक्ष। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।